ज्या वेळेला आपण कुठल्याही संतांचं चरित्र आपण वाचतो आणि हे संत चरित्र वाचताना आपण खरं हरवून जातो, हरकून जातो त्या चमत्कारामाग. पण वस्तुतः ज्या वेळेला आपण संत चरित्राचा अभ्यास करतो किंवा वाचन करतो त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की संतांच्या चरित्रातली चमत्कारापेक्षा आपलं लक्ष त्या शिकवणीवर अधिक असलं पाहिजे की जी संतांची शिकवण आपल्या आयुष्याला एक वेगळी झळाळी प्राप्त करून देते. कारण चमत्काराचं कसं असतं की चमत्कार हे काही वेळेला हेतू पुरस्सर पण आहे. संतांना करावे लागतात प्रगटीकरणाच्या हेतूने काही वेळेला, आणि काही वेळेला जे चमत्कार घडतात त्याच्या माग कारण मीमांसा असते. आणि काल जो आपण चमत्कार पाहिला तर त्याच्या मागची कारण मीमांसा बघताना एक गोष्ट आपल्या लक्षात आपण घेतली पाहिजे, ती म्हणजे ही की गुरुवचनावर आपला भाव जर तेवढा बळकट असेल तर निसंशयपणे त्या गुरुमाऊलीला यावं लागतं आणि अघटित असं काही तिथं करावं लागतं. पण आपला भाव तिथं महत्वाचा आहे. आणि नेमकं आपली कमतरता कुठं असते, आपण कमी कुठं पडतो, तर गुरुच्या ठाई आपण नुसताच भाव ठेवतो आणि आपण म्हणतो की नाही, माझं जे आहे ते सगळं तुमचं आहे. पण ज्या वेळेला वेळ येते गुरु सेवा करण्याची किंवा गुरु आज्ञा पालनाची, त्यावेळेला मात्र आपण मागे सरकतो. आपण तिथं टिकू शकत नाही. आणि तरीही आपल्याला असं वाटतं की मला अपेक्षित जी गोष्ट होती ती का घडत नाही, की माझा तर पूर्ण भाव आहे, माझा विश्वास आहे गुरुवचनावर. पण नुसतं असं नसतं, द्यावं लागतं त्यावेळेला मिळतंय. की आपल्याला असं वाटतं की आपण 11 रुपयाच्या पेढ्यात किंवा 5 रुपयाच्या खडीसाखरेमध्ये जर आपण सगळं आयुष्याची सुख जर मागायची म्हणलं तर देणाराही विचार करणं तोही कसं दिस. पण आपल्याला असं वाटतं की काही झालं की आपण 11 रुपयाचे पेढे वाटले, 5 रुपयाची खडीसाखर वाटली की झालं. असं नसतं. पूर्ण समर्पण हे तिथं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक चमत्कारामागं, आणि किंबहुना मी तर माझं स्वतःचं मत असेल की संत चरित्राचं वाचन जे पोथी रूपाने आपण करतो त्यात जर ज्या गोष्टी येतात त्या तर आपल्याला वाचाव्याच लागतात. पण स्वतंत्ररित्या कुठल्या संतांचं चरित्र ज्या वेळेला आपण वाचतो तर ते वाचत असताना आपण त्या चमत्कारापेक्षा सुद्धा संतांची शिकवण काय याच्याकडे आपण अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपल्याकरता तीच मोलाची असते, तीच उपयोगाची असते. कारण थोरल्या स्वामी महाराजांनी सुद्धा सांगितलं की सदा संतापाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेशत न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. कारण संतवचन ऐकल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप लाभ मिळतो.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा